बौद्ध, मातंग आणि चर्मकार यांच्या आरक्षणातील अनुशेष तात्काळ भरा यासाठी ठरल्याप्रमाणे आरपीआयचे 9 ऑगस्ट क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हलगीनाथ आंदोलन। रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी। आज 9 ऑगस्ट क्रांती दिन आणि त्याबरोबरच जागतिक आदिवासी दिन आहे। या दिवसाचा औचित्य साधून माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुवजी वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बॉस चंद्रकांतदादा कांबळे आणि सातारा जिल्हा मुख्य संघटक कोर कमिटीचे अध्यक्ष दीपक भाऊ कदम, जिल्हा महासचिव सुहाजी मोरे, युवक अध्यक्ष विशालभाऊ कांबळे, महिला अध्यक्ष रोहिणी माने, रेखा सट्टे यांच्यासह सगळे तमाम पदाधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी मामा दचके आणि आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव उईके, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीपदादा बांबळ, मराठा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष गणेश काटे या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आज रोजी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली। कारण 16 तारखेला आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना पत्र व्यवहार केलेला होता। जो पत्र व्यवहार आम्ही मुख्यमंत्री महोदयांना केला, शासनाचे प्रतिनिधी म्हणून तो पत्र व्यवहार आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना केला होता। त्याच्यामध्ये मागणी केली होती, मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, आंदोलन चालू आहे, धनगर आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, आंदोलन चालू आहे, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, आंदोलन चालू आहे। आणि या सगळ्या भूमिकेमध्ये पूर्वाश्रमीचा महार, मातंग आणि चर्मकार हा कुठेच दिसून येत नाही। मात्र सगळ्या जाती धर्मानं हे आरक्षण बौद्ध, चर्मकार आणि मातंगाने गिळलंय असं संशयानं पाण्यात बघितलं जातं। प्रत्यक्ष आम्हाला आरक्षण किती, याची अंमलबजावणी किती टक्के झाली याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी म्हणून आम्ही हा अट्टास केला होता। एसटी समाजाला, एसटी प्रवर्गाला 13% आरक्षण आहे। त्या आरक्षणात 59 जाती येतात। 59 जातीमधून बौद्ध, मातंग आणि चर्मकार यांचा विचार केला तर 0.0% आम्हाला आरक्षण भेटतंय। मात्र त्या 0.3% आरक्षणाची सुद्धा 100% अंमलबजावणी करायला हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार अपयशी ठरल्यानं आमची प्रगती झाली नाही पाहिजे, आमची अधोगती झाली पाहिजे, या अशा वाईट भावनेनं या राज्य सरकारनं आज अखेर 2.5 लाख नोकर भरती थांबवलेले। ही 2.5 लाख नोकर भरती आहे ही केवळ बौद्ध, मातंग आणि चर्मकार समाजाचे आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये 2.5 लाख नोकर भरती म्हणजे एका जिल्ह्यामध्ये 7,500 नोकर भरती, म्हणजे एका तालुक्यामध्ये किमान 400 ते 450 नोकर भरती बौद्धांची, चर्मकारांची आणि मातंगांची झाली पाहिजे। मात्र यांची एवढी जर नोकर भरती केली तर समाज प्रगल्भ होईल, प्रगत होईल। म्हणून या जातीय भावनेनं महाराष्ट्र राज्य सरकारनं आज अखेर नोकर भरती केलेली नाही, आमचा तो अनुशेष भरून काढलेला नाही। सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन आहेत, मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढण्याशिवाय कुठलीही नोकर भरती करण्यात येऊ
मात्र राज्य सरकार मेगा भरतीच्या नावाखाली मागासवर्गीयांचा अनुशेष बाजूला नेऊन इतर नोकर भरती करण्यात मशगूल आहे. आता राज्यामध्ये हे भाजप फडणवीसचं सरकार आहे. हे सरकार जातीवादी आहे का? तर होय, हे भाजपचं सरकार जातीवादी आहे. मग यापूर्वीचं सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. हे सरकार नेमकं काय करत होतं? तर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार डबल जातीवादी आहे. आम्ही अनेकदा सांगतोय, एक सापनात आहे, दुसरा नागनाथ आहे. हे दोन्हीही बहुजनांना, विशेषतः महार मांग चांभार बौद्धांना हे दंशाच करणार आहेत. यांच्यावरती विश्वास ठेवू नका. म्हणून सातारा लोकसभेची उमेदवारी ही केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा घेऊन लढवली होती. कारण महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, हे दोन्ही जातीवादी आहेत. यांच्या चेला चपाट्यांचा स्वार्थ साधण्यासाठी हे पूर्वाश्रमीचे महार मांग चांभार कुंभार यांना बळी बनवत आहेत. त्यामुळे आम्ही ही मागणी केली होती. आणि 9 ऑगस्ट क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिनी आज आम्ही हलगीनाथ आंदोलन करून निषेध नोंदवणार होतो. 10 आणि 11 तारखेला धरणे आंदोलन, 12 तारखेला घंटानाद आंदोलन, 13 तारखेला थाळीनाद आंदोलन, 14 तारखेला बोंबाबोंब आंदोलन, 15 तारखेला मुंडन आंदोलन सरकार मेलं म्हणून, आणि 16 तारखेपासून प्रांतिक उपोषणाला बसण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. मात्र सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र तुडी साहेब यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली. आणि आताच त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या भावना आम्ही मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचवतो, किंवा जर आज उपमुख्यमंत्री महोदय येत आहेत, उपमुख्यमंत्री महोदयांच्या देवेंद्र फडणवीसांच्या कानापर्यंत ही गोष्ट आम्ही घालतो. म्हणजे खऱ्या अर्थानं आज ऑगस्ट क्रांती दिनी, जागतिक आदिवासी दिनी सातारा जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी आमचं कारण ऐकून घेतलेलं आहे. त्यामुळे आम्ही आज हलगीनाथ आंदोलन करून आनंदोत्सव साजरा करत असताना ऑगस्ट क्रांती दिनाच्या आणि जागतिक आदिवासी दिनाच्या तमाम भारतवासियांना आम्ही शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सूचित करतोय, आमचा अनुशेष किती, तो भरला किती आणि बाकी किती, हे जोपर्यंत तुम्ही जाहीर करत नाही तोपर्यंत हे आरपीआयचं आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यामुळं सन्माननीय मुख्यमंत्री, आपण सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहात. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या सरकारच्या विरोधातलं आंदोलन आपल्याला भूषणावं नाही याची गांभीर्याने दखल घ्या. आणि आमचा आरक्षणाचा अनुशेष किती, तो भरणार कधी आणि जातीय हाय जनगणना करणार कधी, हे स्पष्टीकरण देण्याशिवाय हे आंदोलन आम्ही सोडणार नाही. आज रोजीचं हलगीनाथ आंदोलन जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या शब्दानुसार स्थगित करत आहोत असं घोषित करून पुन्हा एकदा ऑगस्ट क्रांती दिनाच्या आणि जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आम्ही रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.